हो करा बंद तुमची ती कीर्तन। अरे काय घंटा फरक पडत नाही मला कीर्तन बंद झाली म्हणून। अरे तशी पण ती कीर्तन थोडीच होती, अरे ते तो कॉमेडी शो होता। आधी तुम्ही लोकांच्या घरच्यांच्या बोलले, आता ते तुमच्या घरच्यांच्या बोलले, याच्यात एवढं काय झालं? असं म्हणत होती काल एक न्यूज चॅनलवर एक कोट घालणारी गुड्डी, खरं तर गुड्डी आहे का गुड्ड्या अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। पण मला पण असं वाटतं तुम्ही आहे ना महाराज फेटात ठेवूनच द्या, कारण आहे ना तुमच्या पोरांनी चांगली कपडे घातलेली आता आहे ना आमच्या डोळ्याला नाही पावत। मान्य तुम्ही 30-35 वर्ष आहे ना अक्षरशः दिवस रात्र मेहनत करून पैसा कमावला असेल, पण तुमच्या पोरांनी केलेला आयुष्य आराम आता आमच्या डोळ्यांना पावत नाही। त्यामुळे तुम्ही आहे ना फेटात ठेवून दिला तरी चालेल। हो म्हणून काय होणार आहे, थोड्याफार पुरी फक्त जरा पळून जायच्या कमी झाल्या होत्या, त्या परत एकदा पळून जातील। पोर आहे ना जरा दारू धंदा जरा सोडून आहे ना जरा धंद्या पाण्याला लागली होती, ती परत दारुडे होतील, व्यसनी होतील, 2-4 पुरीचा संसार थोडं जास्त उद्ध्वस्त होतील। याच्या पलीकडे काय होणार नाही। काही बाया आहे ना सासू सासऱ्यांना जरा जीव लावायला लागल्या होत्या, सांभाळायला लागल्या होत्या, तर परत त्यांना आहे ना वृद्धाश्रमात पाठवतील। बाकी याच्या पलीकडे काय होणार नाही। आणि शेतकऱ्याला राजा म्हणणारा शेतकरी राजा आहे आणि राजाच राहणार असं म्हणणारा माणूस परत कधीच दिसणार नाही। बाकी याच्या पलीकडे काहीच होणार नाही।